आदिवासी विकास महामंडळाच्या डहाणू तालुक्यातील कासा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या घोळ येथील भात गोदामाला सोमवारी रात्रीच्या 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे। या गोदामामध्ये शेतकऱ्यांचा यावर्षी खरेदी केलेला जवळपास 3000 क्विंटलच्या वर भात साठवून ठेवला होता। मात्र अचानक लागलेल्या आगीत साठलेला भात जळून खाक झालाय। या सदर लागलेल्या आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। ही घटना सोमवारी रात्री 12 ते 1च्या दरम्यान घडली आहे। गोदामातील भातसह बारदाने यांनीही पेट घेतल्याने आगीने भडका घेतला। या आगीची माहिती मिळताच बोईसर आणि डहाणू येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि ही आग विझवण्याचे अथक प्रयत्न देखील केले। त्यामुळे उर्वरित धान्य देखील वाचलं आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात देखील यश आले। जेसीबीच्या साहाय्याने उर्वरित भात बाजूला करण्यात आला। दरम्यान या आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांची तातडीने पोलीस व महामंडळ अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं। त्यानंतर पोलीस व महामंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। सकाळी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिसांनी पंचनामा करून आगीमुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज घेतलाय। भाताच्या हजारो क्विंटल साठ्याचं नुकसान झाल्याने हे आर्थिक नुकसान लाखोंच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये। त्यामुळे या घटनेचा तपास सुरू असून अधिकृत माहिती देखील लवकरच मिळणार आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।